जातात म्हटले रामेश्वराचं जे असेल ना तर जे पूर्ण काळ आहे ना ते रामेश्वराचं, आणि जे तपकिरी रंगाचं जे शिवलिंग राहील ना ज्याच्यामध्ये आधिपनताच त्या ठिकाणी 2-3 कलर येतात म्हटले, काही वेळेस पांढऱ्या रंगाचं, काही वेळेस थोडं तपकिरी रंगाचं, आणि त्याच्यामध्ये जशा पाण्याच्या जलधारा वाहतात ना तशा पद्धतीनं त्या शिवलिंगावरती काय हो झालेल्या असतात, त्या नर्मदे मातेच्या रेषा त्या ठिकाणी पाण्याच्या रेषा त्या शिवलिंगाच्या तत्वामध्ये मिसळलेल्या असतात महाराज. तर ते शिवलिंग अति पवित्र आहे म्हणतात. त्या शिवलिंगाचं जर दर्शन जरी घेतलं ना नाही, ते शिवलिंग ज्या ग्रामामध्ये आहे, ज्या गावामध्ये आहे ना, त्या गावातले संपूर्ण लोक ज्यावेळेस मृत्यू होतो ना तर ते नरकाला न जाता ते असणाऱ्या कैलासपुरीला जातात. हे शिवमहापुराण सांगतात. हे जे पार्थिव शिवलिंग आहे ना ज्यावेळेस आपण स्थापित करणार आहोत, तो गाभारा त्या ठिकाणी निर्माण केला, जो गाभारा 3.5 हाताचा असावा, तर तो गाभारा निर्माण केल्याच्या नंतर आणि जर 3.5 हाताचा गाभारा न करता जर आपल्याला मोठा करायचा तर तो एक तर 5 हाताचा असावा, नाहीतर 11 हाताचा, नाहीतर 21 हाताचा असावा. पहिले काही गुन्ह्यान त्यात असणार मीटर असलं होतं का? पहिलं हातावरती त्या ठिकाणी काम चालायचं. पहिलं मोजणीच कशावरती होती तर हातावरती. तर माझं शिवमहापुराण सांगताय जर तुम्हाला मोठं मंदिर करायचं ना तर 21 हातापासून तर 51 हातापर्यंत त्याचा गाभारा बनणार. पण गाभारा बनल्याच्या नंतर त्याच्या मध्यभागीमध्ये भगवान शिवलिंगाची स्थापना करावी. पण स्थापना करत असताना त्या ठिकाणी वेद वृत्त मंत्राचा त्या ठिकाणी जप करावा, यज्ञ करावा, आणि त्या यज्ञामध्ये प्रथमतः भगवान असणाऱ्या नंदीची स्थापना, आणि मग भगवान शिवशंकराची स्थापना. घेताना सुद्धा प्रथमतः नंदी घ्यावा आणि मग त्या ठिकाणी काय करावं, शिवलिंग त्या ठिकाणी घ्यावं. भगवान परमात्मा आनंदाने त्या ठिकाणी काय करतात, आपल्या संगे आणि आपल्या ग्रामामध्ये येतात. आणि त्या असणाऱ्या गाभाऱ्याचा दरवाजा जो आहे तर तो दरवाजा त्या ठिकाणी छोटा असावा. छोटा म्हणजे तिथं जर 3.5 हाताचा गाभारा जर असेल ना तर 2.5 हाताचा काय असतो दरवाजा असावा. तर 2.5 हाताचा दरवाजा कशा करता म्हटले, ह्या दरवाजामधून तो नियमित नाही तर ह्या दरवाजामधून सर्व देवी देवता भगवान शंकराच्या दर्शना करता येतात. आणि येत असताना कशी ती तर खाली मान घालून त्या ठिकाणी काय करतील, भगवान शंकराकडे जातील. का जायचं होतं देवाकडे खाली मान घालून, तर ऐका, कारण तो देव जे आहे ना तो महा असा असणारा देव आहे. सर्व देवादी देवतेंचा देव आहे. सर्व देवतांचा तो इष्ट असा असणारा भगवान शंकर आहे. म्हणून त्याच्याकडे जात असताना आधी त्याला वंदन करावं, आणि वंदन करून त्याला असं असणारा मंदिरामध्ये प्रवेश करावा. प्रवेश केल्याच्या नंतर ते जे शिवलिंग आहे ना तर त्या शिवलिंगाला दर्शन करताना, त्या शिवलिंगाला पाणी अर्पण करताना, त्या शिवलिंगाला भस्म लावताना, त्या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करताना अनेक विधी आहेत. अनेक विधी आहेत. ज्यावेळेस त्याची स्थापना होईल आणि स्थापना झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पूजना करता जातो ना तर पूजना करता गेल्याच्या नंतर प्रथम पूजा भगवान शंकराच्या जी जलधारा आहे, ज्या ठिकाणाहून जलधारा वाहणार आहे तर त्या जलधारेचं जे दिशा आहे ते दक्षिण दिशेला त्या असणाऱ्या भगवान शंकराच्या जलधारेमधून पाणी पडावं. ज्यावेळेस आपण शिवलिंग स्थापित करतो तर स्थापित करत असताना जलधारेतलं पाणी त्या ठिकाणी दक्षिण दिशेला पडावं. म्हणजे हे शिवलिंग आणि शिवलिंगावरती पाणी टाकलं की ते पाणी उघडत त्या दक्षिण दिशेला पडावं.
आणि ते असणारा महाराज पाणी